विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, भैरवनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझे आन वाहिनगा देवराया बहु आवडसी जीवा पासून या. पांडुरंगा तुझी आन घेऊन सांगतो या जगामध्ये तुझ्याशिवाय आता मला कोणी आवडत नाही आवडत. आणि देवच आवडावा बरं. देवाच्या पलीकडे नैश्वर गोष्टी माणसाला आवडू नये. मी सांगत होतो देहावर आमचं प्रेम आहे. देह फार आवडतोय. विठ्ठल विठ्ठल हो एवढा सुंदर देव आहे ना म्हणून त्याच्यावर प्रेम करा. आपण देहावर प्रेम करतो. देहावर तो जाणार आहे. 4 माणसं त्याला उचलून स्मशानामध्ये नेणार आहे. त्याची राख होणार आहे. त्याच्यावर फारसं प्रेम करू नका. डोक्याची पांढरी झालेली केस आपण काळे करतो ना पण थांबता आलं पाहिजे बरं. सांसारिक जीवनाला कुठंतरी लिमिटेशन असलं पाहिजे. किती दिवस संसार करायचा कॅपॅसिटी आहे त्याला. आमचे मुलं कळते झाले समजते झाले तर त्यांच्या स्वाधीन करा. तुम्ही राजीनामा द्या, निवृत्ती घ्या आणि भगवंताचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा, आपल्या उद्धाराकरता जीवन व्यतीत करा. संसार सुटत नाही आम्हाला. कुठेतरी थांबता आलं पाहिजे. त्याला कॅपॅसिटी आहे. संसार किती दिवस करायचा आहे. आमचे मुलं कळते झाले समजते झाले त्यांच्या स्वाधीन करा सगळं आणि तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. विठ्ठल विठ्ठल देव आवडावा आम्हाला. देहापेक्षा देव आवडावा. देह आवडतोय चला त्या देहापेक्षा जीव आवडतोय म्हणून तर डॉक्टरला म्हणतो डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण जीव वाचला पाहिजे. चला आता देह आवडतोय जीव आवडतोय पण तुम्ही संतांना जर विचाराल तर संत म्हणतात या जीवापेक्षा आम्हाला देवच आवडतोय. बहु आवडसी जीवा पासून या. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून केशवा आणून आवडे. देवा तुझ्याशिवाय आता मला कोणी आवडत नाही. देव आवडण्यासारखा आहे. आवडे ज्या हरे अंतरापासून ऐसे याची म्हणे अर्थ माझे. म्हणून तर माऊली म्हणतात पांडुरंगा तुझी आन घेऊन सांगतो बरं. तुझे आन वाहिनगा देवराया बहु आवडसी जीवापासून या. जीवापेक्षा देव ज्ञानराज माऊलींना आवडला. पैशापेक्षा देवावर प्रेम करा. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. आपलं अन्न असेल प्रसाद ज्या वेळेला मिळायचा त्याच वेळेला मिळणार आहे. आमचा मान सन्मान हा प्रारब्धावर अवलंबून आहे. आज मानासाठी आपण भांडण तंटे करतो. अपमान झाला तर आम्हाला वाईट वाटतं. एखादं संकट आमच्यावर कोसळल्यासारखं वाटतंय ना पण मान अपमान हे गुंडाळून ठेवा. कधीतरी समोरच्याला सुद्धा मोठं म्हणण्याचं शिका. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आपण मोठं म्हणत नाही तोपर्यंत तोही आणि कोणीच आपल्याला मोठं म्हणू शकत नाही. अंतःकरणात व्यापकता असावी. कधीतरी समोरच्याला चांगलं म्हणा. आमचे आदरणीय भाषाप्रभू श्री जगन्नाथ महाराज सांगत असतात कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हरी नांदतो याचं भान ठेवा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही अवघी रूपे तुझी देवा. वंदू भावे करू सेवा. कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देव आहे ना. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. म्हणून जीवापेक्षा तो परमात्मा देव आम्हाला आवडावा. याच्याकरता तुम्हाला ग्रंथाचं पारायण करावं लागेल. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचाव्याच लागतील. वाचायचं असेल तर जनाबाई तर म्हणतात ज्याने ज्ञानेश्वरी वाचली मी त्याला लोटांगण घालेल. वाचील जो कोणी जनी त्या असेल लोटांगणी. म्हणून ज्ञानोबरायचं तत्वज्ञान सामान्य नाही. ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ज्ञानोबरांची दूरदृष्टी पहा किती मोठी आहे. 7 समुद्राच्या पलीकडची माणसं ही सुखी व्हावे हे माझ्या ज्ञानोबरांना वाटावं. मी कुठलं बोलतोय आपल्या गावापुरतं नाही. 7 समुद्राच्या पलीकडच्या माणसांनाही सुख मिळावं हे माझ्या ज्ञानोबरांना वाटावं. आम्हाला काय वाटतंय
माझ्या घरा शेजारचे माणसं दुःखी कसे होतील याचे प्रयोग करणारी आपली माणसं आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबरांचं जीवन सामान्य नाही. कितीही बोलता येईल ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये, असं जीवन ज्ञानोबरांचं आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोकाति भाविका, ग्रंथार्थिया. हे ज्ञानोबरांचं जीवन आहे. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. काय क्रांती केली ज्ञानोबरांनी. चोखोबरायासारख्या संतांना देखील आपल्यात सामील करून घेण्याकरता मंदिरातलं कीर्तन वाळवंटामध्ये घेतलं. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राजगोपाळासी लाह्या वाटी. मग नामदेव महाराजांचं कीर्तन पांडुरंगाला करमतं का? विटेवरून खाली उडी मारली आणि वाळवंटामध्ये नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवानी नाचावं पितांबर फिटेपर्यंत. कबीर महाराजांनी सावध करावं, सावध होय देवा ऐसे बोले कबीर, नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. देवाने नाचावं. सज्जना हो, सगळी संतांची सभा आणि जने म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. काय आनंद असेल ना. आज डोळ्यासमोर ते चित्र आणलं तर किती गदगद होते, किती आनंद. सांगत असताना अष्ट सात्विक भाव जागृत होतात. किती आनंद असेल त्या काळामध्ये. मी सांगत होतो सगळा समाज अस्पृश्य मानत होता चोखोबरायांना, पण माझ्या ज्ञानोबरायांनी केवढा बहुमान दिला, सगळ्यात सामील करून घेतलं. आज पहा ना तुम्ही, सगळ्यात अगोदर दर्शन कुणाचं आहे? चोखोबरायांचं. नंतर नामदेव पायरीचं, नामदेव महाराजांचं दर्शन आहे. नंतर कान्होपात्रेचं आहे आणि मग पांडुरंगाचं दर्शन आहे. केवढा बहुमान माझ्या पांडुरंगाने चोखोबरायांना दिलाय आणि आपण आज जातीयतेला महत्व देतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझे आणवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासून या. जीवापेक्षा देव माझ्या ज्ञानराज माऊलींना आवडला. म्हणून पैशापेक्षा प्रेम माझ्या देवावर करा, पांडुरंगावर करा. आणि धन कमवत असताना, पैसा कमवत असताना सज्जन आहोत चांगल्या मार्गाने कमवा. हे फार महत्वाचं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तम चिगते तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. चांगल्या मार्गाने धनाचा संचय असावा. पैसा कमवण्याचा मार्ग चुकला ना, फार संकटाला सामोरं जावं लागतो. महत्वाचं वाक्य सांगून देईल. ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या संततीचा मार्ग चुकला. आमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागं कुणाचा तळतळाट नसावा. आमच्या पैशाला, आमच्या नोटाला अत्तरचा वास नाही आला तरी चालेल, पण घामाचा वास यावा. ज्याने मेहनतीने कमवले त्याचे 10 रुपये असू द्या, त्याला ते समाधान देणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. संत विचाराने आम्हाला पुढे जायचं आहे. धन कमवावं कसं हे संतांनी सांगितलंय आम्हाला. आणि चांगल्या मार्गाने धन कमवल्यावर त्याचा परिणाम सांगितला. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. म्हणून आपल्या प्रारब्धाने जे मिळायचे ते मिळणार आहे. देवाची भक्ती करा, त्याच्याविषयी प्रेम निर्माण करा. त्याच्याविषयी प्रेम निर्माण होण्याकरता त्याचं नामस्मरण, त्याचं स्मरण आम्हाला करावं लागेल. बहु आवडसे जीवा पासून या. असा आवडलेला विठोबा तो कसा आहे? माऊली म्हणतात तो कानडिया आहे. अभंगाचं दुसरं चरण. कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवा पासोनिया. कसा आहे तो विठोबा? कानडिया कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. तो विठोबा कानडी आहे. बरं का कानडी म्हटलं असावं? तो कर्नाटक मध्ये गेला होता का?
मी म्हणेल हो गेला होता, पण नाथ महाराजांचे पंजोबा वैष्णववीर संत भानुदास महाराज यांचे संप्रदायावरती फार मोठे उपकार आहेत. कर्नाटकला गेलेला विठोबा पुन्हा आपल्या सगळ्यांसाठी पंढरपूरला आणून विराजमान केलाय ना. किती उपकार आहेत भानुदास महाराजांचे. कथा प्रसंग फार मोठा आहे, सांगून जाईल आपल्या समोर. आनागोंदीचा राजा, पूर्वीच्या काळामध्ये आनागोंदी म्हणायचे, आताचं विजयनगर असेल. हॅम्पी म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं आणि त्याचं रामायणातलं नाव आहे किष्किंधा. आजही तिथं बिना दरवाजाचं पांडुरंगाचं मंदिर आहे. दक्षिण भारताच्या यात्रेच्या निमित्ताने जर तुम्ही कधी गेलात तर त्या मंदिरात तुम्हाला जायला भेटेल बघा. आनागोंदीचा राजा आला पंढरपूरला. आषाढी वारी नुकतीच झाली होती. देवीचा उपासक होता, देवीची सेवा उपासना करणारा तो देवीचा भक्त होता. पांडुरंगाच्या रावळामध्ये आला, दर्शन रांगेत उभा आहे. समोर पांडुरंगाला पाहिलं, कान पकडले आणि उडी मारली, देवाला नमस्कार केला. हे सगळं करत असताना उजव्या बाजूला लक्ष गेलं तर ज्या देवीचा तो उपासक होता त्याची ती देवता तिथे झाडलोट करण्याचं काम करत होती. त्याने विचार केलाय, माझी उपास्य देवता इथं स्वच्छतेची झाडलोट करण्याची सेवा करते, हा देव मोठा आहे. देवाच्या जवळ आला, नमस्कार केला चरणावर. श्री संतांचे माथा चरणावर ये साष्टांग हे करी दंडवत. याप्रमाणे देवाच्या चरणावर नतमस्तक झाला आणि देवाला आग्रह करू लागला, देवा माझ्या राजवाड्यामध्ये काही दिवस तुला येऊन राहावं लागेल. देवाला आग्रह करू लागला. आणि भक्तासाठी देव जातो, बरं लक्ष द्या, जातो देव भक्तासाठी. हो ये भक्ती केला तैसा पुरवी धरावे ते इच्छा. आपण जशी भक्ती करू तसा देव आपल्यासाठी असतो. देवाने सांगितलं हरकत नाही, येईल मी, पण माझी एक अट आहे. अट आहे काय? अट आहे, ज्या दिवशी तुझ्या राजवाड्यामध्ये माझ्या समोर एखाद्या माझ्या वारकऱ्याचा, साधूचा, संतांचा अपमान होईल त्या दिवशी मी तिथं थांबणार नाही. अट मान्य झाली. देवाला घेऊन तो राजा आला. आपल्या नगरामध्ये बिना दरवाजाचं मंदिर बांधलं देवा करता. इकडं काय झालं, 1-2 महिन्याचा कालावधी निघून गेला. कार्तिकीची वारी जवळ आली. संतांच्या कानावर पडले, आता सगळ्या संतांच्या पालख्या येणार, आपण पंढरपूरला जाणार, कार्तिकीचा सोहळा उत्सव आपल्याला करायची. पण पांडुरंग विटेवर नाही. कुठे गेला देव? विजयनगरचा आनागोंदीचा राजा घेऊन गेला. भानुदास महाराजांच्या कानावर गोष्ट पडली. भानुदास महाराज म्हटले, काही काळजी करू नका, मी देवाला घेऊन येतो. ऐकताय ना, गोड प्रसंग आहे, लक्ष द्या. मी पांडुरंगाला घेऊन येतोय. भानुदास महाराज आले. रात्रीची वेळ होती. बिना दरवाजाचं मंदिर असल्यामुळे 2 वाजता पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश मिळाला. पांडुरंगाच्या चरणावर भानुदास महाराज नतमस्तक झाले आणि सज्जन हो, पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घालून भानुदास महाराज पांडुरंगाला विचारतात, पांडुरंगा देवा, अरे आमच्या वारकऱ्याची बेसन भाकर तुला आवडत नव्हती म्हणून या राजाचे मिष्टान्न खाण्याकरता तू इकडे आला की काय? आमच्या वारकऱ्याच्या भावना तू पायदळी तुडवल्या. उद्या कार्तिकीचा सोहळा जवळ आला आणि तू या राजाचे मिष्टान्न उपभोगण्याकरता इथं आला की काय? पण पांडुरंग परमात्मा 1 नाही 2 नाही, शांत उभा आहे. दोघांचा देवभक्ताचा संवाद सुरू होता. आणि भानुदास महाराज वैष्णववीर होते, देवाला बोलण्याचा अधिकार होता. कारण भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराज अवतरला आले ना. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. भानुदास महाराजांचा तेवढा अधिकार होता देवाला भांडण्याचा. 2 तास संवाद सुरू राहिला. पहाटेचे 4 वाजले. काकडा आरतीची वेळ झाली. अभिषेकाचे ब्राह्मण आले आणि सज्जन हो, भानुदास महाराजांना देवाने सांगितलं थोडं आता दूर जातो मी. ही सगळी मंडळी आली, काकड्याची वारकरी आले, अभिषेकाचे ब्राह्मण आले. भानुदास महाराजांनी पांडुरंगाला नमस्कार केला. तेवढ्या घाई गडबडीमध्ये पांडुरंगानं आपल्या गळ्यामधला नवरत्नाचा हार काढला आणि भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला. भानुदास महाराज तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर गेले. आपल्या काकडा भजनामध्ये भानुदास महाराज वेळ घालवतात, नामस्मरण करतात. फार मोठे नामधारक होते आणि नामधारकाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लगेच लक्षात येते. बरं, जी माणसं नामस्मरण करणारे आहेत ना, त्यांचे चेहरे पहा तुम्ही, विकारमुक्त आहेत. नामधारकाच्या चेहऱ्यावर एकही तुम्हाला विकाराची छटा दिसणार नाही. विकारमुक्त आहेत ही सगळी साधू संत मंडळी, प्रसन्न चेहरे आहेत. म्हणून मला वाटतंय जीवनामध्ये किंवा चेहऱ्यावर प्रसन्नता यावी असं जर वाटत असेल तर नामस्मरणाशिवाय एकही पर्याय या जगामध्ये उपलब्ध नाही. विठ्ठल विठ्ठल.
भानुदास महाराज आले तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर, नामस्मरण करताय, काकडा भजन सुरू करताय. इकडं अभिषेक सुरू झाला, देवाच्या गळ्यातील अलंकार उतरवण्यात येत होते. त्यावेळेस नवरत्नाचा हार दिसला नाही. हार कुठे गेला? हार कुठे गेला? जिकडं तिकडं शोधाशोध सुरू झाले. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर भानुदास महाराजांच्या गळ्यातला हार चमकला. त्या शिपायाने सांगितलं, हार यांनी चोरी केला. राजाला निरोप दिला, चोर सापडला, पकडून आणलं, त्या राजाच्या समोर हजर केलं. आणि सज्जन आहो, राजाने सांगितलं, यांना शिक्षा करा. आता चोरी केली ना, शिक्षा करा. मग काय शिक्षा? पांडुरंगाच्या समोर शूळ रचला आणि पांडुरंग परमात्म्याच्या देवाच्या समोर शूळावर देण्याचा प्रयत्न झाला भानुदास महाराजांना. पण भानुदास महाराज ते काय घाबरतात का? पांडुरंगाचे निश्चिम भक्त आहेत, वैष्णवीर आहेत. पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घालून भानुदास महाराज बोलतात, देवा शूळच काय, असे कितीही संकट तू माझ्यावर घाल, तुझा नामधारक अनन्य सेवक उपासक आहे. भानुदास महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द किती गोड आहेत. भानुदास महाराज म्हणतात, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाये, वडवाणल त्रिभुवन खाये, परमी तुझीच वास पाहे गा विठोबा, न करी अनेकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. सज्जना हो, पांडुरंगाच्या समोर एका महान भगवत भक्ताचा, साधूचा अपमान झाला, शुळावर देण्याचा प्रयत्न झाला. देव तिथं थांबला नाही. भानुदास महाराजांच्या सोबतीनं पुन्हा पंढरपूरला आला. आषाढीच्या नंतर गेला, कार्तिकी वारीला आला. तेव्हापासून चातुर्मासाची परंपरा आहे. विठ्ठल 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 भजन करा. म्हणून माऊली म्हटले असावेत, तो कसा आहे? कानडिया. कर्नाटक मधून पुन्हा आला ना, कानडिया. पुन्हा दुसरा कानडिया शब्द कुठल्या अर्थाने आला? कानडिया विठोबा कानडिया. दुसरा कानडिया शब्द कुठल्या अर्थाने आला? जो वेदासी कानडा, श्रुतीशी कानडा, वेदादिकांना, श्रुतीशास्त्रांना, पुराणादिकांना समजलेला नाही, म्हणून तर तो कानडा आहे. वेदाना हे नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा, म्हणून तर तो कानडा आहे ना. वेदादिकांना कळलेला नाही, त्याला समजून घेण्याकरता वेद जाणू गेला, पुढे मौनवला. तो थांबला, मौन झाला, मुखातून शब्द येत नाही. त्याला जाणणं सोपं आहे का? परमात्म्याला, म्हणून तो कानडा आहे. अजून प्रमाण आहे ना, पांडुरंग कांते दिव्य तेज झळकते, रत्नकीळ फाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण वेतेथेची शोभा, कानडा व विठ्ठलो कर्नाटको, येणे मजला वेला वेधू, म्हणून तो कानडा आहे ना. असा असणारा विठोबा, बहु आवडसी जीवा पासूनिया, तो जीवापेक्षा आम्हाला आवडावा, याच्याकरता त्याचं स्मरण करा. बरं, देव आवडू लागेल आम्हाला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, पण काम क्रोध केले घर रीते. काम क्रोधाधिक विकार आतमधले बाहेर काढल्याशिवाय देवाविषयी प्रीती निर्माण होणार नाही. तो देव आमच्या हृदयामध्ये, अंतकरणामध्ये, मला वाटतं तो देव येणार नाही ना. तो आहेच, पण सामान्य रूपाने आहे. विशेष रूपाने येण्याकरता आतमधले विकार काढावे लागतील. काढा ते विकार. द्वेष, मत्सर, तिरस्कार, गड तट, राजकारण, वैर, हे समूळ नष्ट होण्याकरता मला वाटतं परमात्म्याचं नामस्मरण आहे ना. त्याच्या सुखात रमा, त्याच्या नामात रमा. माणसाने नामात आणि आपल्या कामात असावं. विठ्ठल 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 विठ्ठल. मुखाला नाम आणि हाताला काम. कन्फर्म वैकुंठधाम. आमच्या मुखाला नाम असावं आणि आमच्या हाताला काम असावं. नामस्मरण करत चला. त्याच मला सांगायचं होतं सज्जना हो, आतमधले विकार बाजूला काढून टाका. जोपर्यंत माणूस आतमधून मोकळा होत नाही, तोपर्यंत देव त्याचा स्वीकार करत नाही किंवा त्याला जवळ घेत नाही. एक उदाहरण सांगतो, अतिशय गोड आहे, हृदयस्पर्शी आहे. भगवान श्रीकृष्ण कन्हैया वृंदावनामध्ये बासुरी वाजवायचा. बासुरी माहित आहे ना, एवढीशी असती, 1-1.5 फुटाची, वेळूची, बांबूची किंवा लाकडाची, आपल्याला समजण्याकरता. परमात्म्याने गोड बासुरी वाजवावी. त्या बासुरीचं वर्णन आलंय, अनेक संतांनी गोड गायलंय. वृंदावने वेणुकवनाचा माई बाजे, वृंदावने वेणुकवनाचा माई बाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोने मयूर विराजे, मज पाहता भासते यादव राजे,
वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे. किती वर्णन आहे ना त्या परमात्म्यानं कन्हैयाने गोड बासुरी वाजवावी. एक गवळण आली, एक गोपिका आली, तिला राहवलं नाही. ती परमात्म्याला म्हणते, देवा ही बासुरी वाजवणं बंद करू नको बरं. का? तुझ्या बासुरीचा स्वर ऐकला तर माझं घरकाम पटकन होतंय. माझ्या बाळाला, माझ्या लेकराला झोका देण्याची गरज नाही, चटकन झोपी जाते. माझं घरकाम चांगलं होतंय. काय तुझ्या बासुरीचा स्वर आहे ना, तुझा बासुरीचा स्वर ऐकला की देवा काहीही समजत नाही, आनंद मिळतोय माझ्या जीवनाला, समाधान होतंय. देवा ही बासुरी वाजवणं बंद करू नको. पण तो नटखट असणारा वाके बिहारी गवळणीची गोपिकाची गंमत करायचं ठरवलं आणि ती वाजवणारी बासुरी बंद केली आणि अशी खाली घोंगडीवर ठेवून दिली. एक गवळण आली, तिला राहवलं नाही, घोंगडीवरची बासुरी उचलली आणि आपल्या तळ हातावरती घेतली. सांग ना ग बासुरी, बासुरी बोल माझ्याशी, असं तू काय पुण्य केलं की देवाने तुला इतकं जवळ घेतलं. कृष्ण परमात्मा तुला किती जवळ घेतोय, त्याच्या ओठाला लावतोय, कुरळ्या केसातून फिरवतोय, छातीवरती ठेवतोय, वृंदावनात तुला घेऊन जातोय. सांग बासुरी, असं तू काय पुण्य केलं देवाने तुला इतकं जवळ घेतलं. त्यावेळेस सज्जना हो, त्या बासुरीने अगदी गोड आणि सोपं उत्तर दिलं. ती बासुरी म्हणती, मी काहीच केलं नाही, फक्त मी आतून मोकळी झाले. समजलं ना? हे फार अवघड नाही सज्जना हो. मी हे वृंदावनच्या बासुरीचं बोललो नाही. या कीर्तना करता जेवढे ऐकतात हे सगळं त्यांच्या करता चाललंय. हे कीर्तन त्यांच्या करता चाललंय आणि कीर्तन ऐकत असताना कीर्तन माझ्या करताच चाललंय असं प्रत्येकाला वाटावं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बासुरी आतून मोकळी करण्याकरता तिच्यातल्या गाठी काढाव्या लागल्या ना, त्यावेळेस ती मोकळी झाली. म्हणून देवाने तिचा स्वीकार केला. तशी आपली देखील 3.5 हाताची बासुरी आहे. 3.5 हाताची बासुरी आहे. बरं, हिच्यामध्ये कमी गाठी आहेत का? अहो, त्या वेळूच्या बांबूच्या बासुरीतल्या गाठी काढणं सोपं होईल, पण याच्यातल्या गाठी काढणं फार अवघड आहे बघा. किती द्वेष, मत्सर, शेजाऱ्याबद्दलचं वैर, बांधाची भांडणं, प्लॉटिंगची भांडणं, अरे क्षणात सगळं संपणार आहे ना. फार देवावर प्रेम करा बघा, त्याचं नाव घ्या. अंतकरणात द्वेष, मत्सर, विकार काही राहणार नाही. माणूस अशी मोकळी झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो, पाप प्रगट करत चला, पाप सांगत चला. माझ्याकडून पाप झालंय बरं देवा, मी चुकलोय देवा, मला थांबायचंय. माझ्याकडून हे पाप करण्याची बुद्धी मला देऊ नको देवा, मला थांबायचंय. म्हणून पुण्य कधी सांगत जाऊ नका. आपण केलेली साधना, आपण केलेलं नामस्मरण आपल्याला सांगायची सवय आहे. उत्सव असेल, सप्ताह असेल, 10-5 हजार रुपयाची पंगत घातली तर आपण गावभर सगळ्यांना सांगतो, मी पंगत दिली बरं, मी पंगत दिली, मी पंगत दिली, मी इतके पैसे खर्च केले. सज्जना, साधना, अन्नदान केलेलं, पंगत घातलेली कधी सांगायची नाही. मला म्हणायचं काय, पुण्य सांगत जाऊ नका, पाप केलंय ना हे सांगा. पण लोक उलट करतात. चुकलेल्या गोष्टीची कधी कबुली देत नाही. ती कबुली देवासमोर आम्ही दिली पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे. जीवनात आलेलं दुःख असेल, सुख असेल, या जगाला सांगत बसू नका, ते देवाला सांगा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारेल भूक. आपल्या जीवनात चांगले दिवस आले ना, देवाला सांगा, देवा माझी लायकी नव्हती, पण तुझ्या कृपेने किती चांगले दिवस मला पाहायला मिळाले ना. देवा हा तुझा प्रसाद आहे. देवाशी बोला. जीवनात दुःख आलं की शेजाऱ्या पाजाऱ्याला तुमचं दुःख सांगू नका, देवाशी संवाद करा. देवा माझ्या जीवनात दुःख आलं, याचा अर्थ मी कुठेतरी चुकलोय, माझ्याकडून काहीतरी पाप घडलंय, म्हणून सुख असेल, दुःख असेल, देवालाच सांगत चला. विठ्ठल विठ्ठल आपण वारीत चालतो, आपल्याला हात पाय सगळे इंद्रिय चांगले आहेत आपले, पण महाराज सज्जना हो, ज्याला हात नाही पाय नाही अशा भक्ताने देखील पांडुरंगाची वारी केली ना. आमच्या पैठणचे एक सिद्ध संत होऊन गेले, कुरुमदास महाराज. हात नाही पाय नाही, विकलांग शरीर. भानुदास महाराजांचं कीर्तन सुरू होतं वाळवंटामध्ये. भानुदास महाराज पंढरपूरकडे निघणार, त्यावेळेस ते कुरुमदास महाराज, पाय नाही हात नाही, सगळं विकलांग शरीर आहे, आपल्या आईच्या सोबतीनं कीर्तनाला येऊन बसले. भानुदास महाराज कीर्तनामध्ये सांगत होते, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही, अशा करता पंढरपूरचा विठोबा आहे. प्रमाण देऊन सांगू लागले, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता,
प्रसवला विश्वतोचे सर्व होय जाणता. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वाणी तुझ वारोनी चिंता. गोड प्रमाण सांगत होते. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडे हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनामध्ये असे प्रमाण येऊ लागले ना, त्यावेळेस भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये कुर्मदास महाराज विचार करतात, मला हात नाही, पाय नाही, विकलांग माझं शरीर आहे, देवाने मला का दिलं नाही? मला पंढरपूरला जायचंय आणि त्याला विचारायचंय मला हात पाय का दिले नाही. विठ्ठल विठ्ठल भानुदास महाराजाला विचारतात कुर्मदास महाराज, मला यायचंय वारीला. त्यावेळेस भानुदास महाराज म्हणतात, कुर्मदास तुम्हाला पाय नाही, हात नाही आणि वारी ही पायी आहे. बसमध्ये किंवा एखाद्या गाडीमध्ये जायचं नाही, आपल्याला पायी प्रवास करायचा, पंढरीनाथाला भेटायला जायचंय. हो महाराज, मला त्याच्याकरताच यायचं. मला हात नाही, पाय नाही म्हणून झाले काय? माझ्याकडे शक्ती आहे, मी देवा करता येईल, कसंही येईल. कसं म्हणजे लोटांगण घेत फरफत फरफत मी येईल, खरकत येईल, पण मला परवानगी द्या. भानुदास महाराजांनी कुर्मदास महाराजांची इच्छाशक्ती पाहिली, अंतकरणातला भाव श्रद्धा पाहिली आणि परवानगी दिली. भानुदास महाराजांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली. सज्जनाहो, दिंडी 2-3 किलोमीटर पुढे असायची. कुर्मदास महाराज आपले पाठीमागे असायचे. लोटांगण घेत खरकत फरफत दर कोस दर मजल करत करत प्रवास सुरू झाला. पहिला मुक्काम झाला, दुसरा मुक्काम झाला. 3 दिवस कसा तरी प्रवास कुर्मदास महाराजांनी केला. अंगामध्ये काटे सराटे, काचा शिरल्या, काचा घुसल्या, अंग फाटलं, शरीर रक्तबंबाळ झालंय, कंठात प्राण आला. कसा बसा 5-6 दिवसाचा प्रवास केला कुर्मदास महाराजांनी. भानुदास महाराजांनी कुर्मदास महाराजांची परिस्थिती पाहिली. कंठात प्राण आलाय, व्याकुळ झालेलं जीवन आहे, अंग फाटलंय, रक्तबंबाळ झालंय, काचा घुसल्यात, काटे सराटे रुतलेले आहेत. विटेवरच्या पांडुरंगाला भानुदास महाराजांनी आवाहन केलं आणि आवाज दिला, पांडुरंगा, अरे या जगामध्ये तुझे अनेक भक्त झाले असेल, पण माझ्या कुर्मदासासारखा एकही भक्त नाही. आता याला तुझ्याकडे येता येणार नाही. तुलाच विटेवरून खाली उतरून कुर्मदास महाराजांना भेट देण्याकरता यावं लागेल. सज्जन आहो, पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरलाय. एकटा आला नाही, रुक्मिणी मातेला सोबत घेतलं, चंद्रभागेला सोबत घेतलं, तीर्थ आहे म्हणून. आणि कुर्मदास महाराजांना भेटण्याकरता लहुळच्या जवळ 3 किलोमीटर माळ रानावरती पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेसह चंद्रभागेला घेऊन सज्जन हा कुर्मदास महाराजांच्या भेटी करता आला. अंग फाटलं होतं, रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे, अंगात काटे शिरलेले आहेत, काचा घुसलेल्या आहेत. देवाने कुर्मदास महाराजांना मांडीवरती घेतलं, चेहऱ्यावरून हात फिरवला, अंगातले काटे सराटे काचा काढल्या आणि कुर्मदास महाराजांना विचारतात, या जगात अनेक भक्त झाले, पण तुझ्यासारखा निष्ठावान भक्त मी आतापर्यंत पाहिला नाही. किती श्रद्धा आहे, केवढी इच्छाशक्ती आहे, काय तुझा भाव आहे, तुला आता दिव्य शरीर देऊ का? कुर्मदास महाराज म्हणतात, मला आता दिव्य शरीर नको, तुमची भेट झाली, तुमचं दर्शन झालंय, मी मुक्त झालो, मला शरीराची गरज नाही. सज्जना हो, त्या लहुळच्या जवळ 3 किलोमीटर माळ रानावरती आज कुर्मदास महाराजांना स्वतः पांडुरंगाने स्वतःच्या हाताने समाधी दिली. मी का सांगितलं एवढा मोठा प्रसंग? आपण जर देवा करता 1 पाऊल टाकलं तर देव 4 पावलं चालत आपल्या जवळ येत असतो. विठ्ठल विठ्ठल देवा करता आपण पुढे येत चला. त्याच्याशिवाय देवाविषयी प्रेम कसं वाढेल? त्याच्याशिवाय नाही वाढणार देवाविषयी प्रेम. कानडिया विठोबा कानडिया बहो आवडसी जीवापासोनिया. एकदा टाळी वाजवून सगळ्यांनी त्याचं गोड भजन करायचं आहे. त्यालाही आनंद वाटला पाहिजे ना, म्हणून गोड भजन करायचंय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.
कुमाई कुंडलिका वरदा हरी हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय. भैरवनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझे आणवाही नगा देवराया बहु आवडसी जीवा पासूनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासूनिया. तो देव आवडावा. मी नेहमी सांगत आलोय, राहून राहून तेच सांगतोय, तो जीवापेक्षा आम्हाला आवडावा आणि जीवापेक्षा तो परमात्मा आम्हाला आवडावा. याच्याकरता त्याच्याविषयी प्रेम निर्माण होण्याकरता त्याचं नामस्मरण, त्याची आठवण, त्याचं स्मरण आम्हाला करावं लागेल. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी घडणार नाही, त्याच्याविषयी प्रेम वाढणार नाही. आणि देवाविषयी आवड निर्माण होणं ही भक्ती संप्रदायातील सगळ्यात मोठी अवस्था आहे. जा त्याच्याकडे आणि त्याच्याशी बोला, देवा माझ्याकडून अनेक चुका झाल्या, पाप घडलंय, देवा तू माझा स्वीकार कर. देवाकडे कोणत्याही भावनेने तुम्ही जर गेलात तर देव तुमचा स्वीकार करतो. बघा, करतो स्वीकार. नाथ महाराजांचं गोड प्रमाण आहे ना, भलतिया भावे शरण जाता भेटे पाडी तसे तुटे जन्म व्याधी. भलत्या भावनेने, कोणत्याही भावनेने त्याला शरण जा, सज्जनाव देव स्वीकार करतो. राजस्थानमध्ये मारवाड प्रांत आहे. एका राजाची मुलगी संत मीराबाई लावण्यवान होती, दैदिप्यमान होती, अतिशय देखणी सुंदर होती, पण कृष्ण कन्हैयाचे भजन करणारी होती. अखंड माझ्या कृष्ण कन्हैयाच्या भजनात होती. मेरे तो गिरिधरलाल कृष्ण कन्हैया, कृष्ण परमात्म्याशिवाय कुणाची भक्ती नाही. दीन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे, जागृती स्वप्ने सुषुप्ती तीनही अवस्थेमध्ये फक्त कृष्ण कन्हैयाचं चिंतन त्या मीराबाईच्या मुखामध्ये होतं. सज्जनाव, त्या मीराबाईच्या राज दरबारामध्ये त्या राजवाड्याची सेवा करणारा, स्वच्छता करणारा एक मुलगा होता आणि त्याची आई होती. आई सोबत तो सेवा करण्याच्या निमित्तानं त्या राजवाड्यामध्ये यायचा. आई राजवाड्याची स्वच्छता करायची, सेवा करायची. मीराबाईची देवपूजा आटपली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर सज्जना हो मीराबाई तुळशीला पाणी घालण्याकरता बाहेर आल्या. मुलगा उपवर झालेला होता, तारुण्यात होता. त्या मुलाची नजर मीराबाईच्या चेहऱ्यावर पडली आणि मनात वाईट इच्छा धारण केली, मी लग्न करीन तर फक्त मीराशी, नाही तर लग्न करणार नाही. आईसोबत घरी आला. घरी आल्यानंतर 1-2 दिवस अन्न पाणी त्याग केलं, शांत राहिला. आई यायची राजवाड्यात, मीराबाईच्या राजवाड्याची स्वच्छता करायची, सेवा करायची. आणि सज्जन आहो, त्या मुलाकडे पाहिलं, मुलगा 1 नाही 2 नाही, शांत आहे. आईने विचारलं, अरे झालं काय तुला? 2 दिवस झाले अन्न पाणी घेतलं नाही. त्यावेळेस ती आई, मुलगा म्हणतो, आई कसं सांगू तुला, अरे शेवटी मी तुझी आई आहे, काही झालं तर तुझे सगळे हट्ट पूर्ण करेल, मी आई आहे ना. आई तिलाच म्हणतात, जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ, आई से कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. तिला आई म्हणतात सज्जनाव. त्यावेळेस तो मुलगा सांगू लागला, आई खरं सांगू तुला, ज्या राजवाड्यामध्ये आपण सेवा करण्याकरता, स्वच्छता करण्याकरता जातोय ना, ती राजाची मुलगी मीरा, त्या मीराला मी पाहिलं आणि आई मला असं वाटतंय मी लग्न करीन तर फक्त मीराशी, नाही तर लग्न करणार नाही. त्यावेळेस आईने सांगितलं, अरे ती कुठं राजाची मुलगी, तिची आणि आपली बरोबरी होणार नाही. अरे आज बोलला तर ठीक आहे, उद्या बोलू नको, राजा मुलगीच काय फासावर देईल आपल्याला. पण मुलगा ऐकायला तयार नाही. आई काही झालं तरी चालेल, पण मला त्या राजाच्या मुलीशी लग्न करायचं. आई म्हटली हरकत नाही. आई आली, राजवाड्याची स्वच्छता करण्याकरता आली, राज दरबारामध्ये आहे. त्यावेळेस सज्जन आहो मीराबाईने विचारलं, का हो रोज स्वच्छता करण्याकरता येत असताना तुमचा मुलगा सोबत असायचा, आज मुलगा सोबत नाही. त्यावेळेस त्या बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती बाई म्हणते, मीराबाई काय सांगू तुम्हाला, माझा मुलगा म्हणतो मी लग्न करीन तर फक्त मीराशी, नाही तर लग्न करणार नाही. मीराबाईने मोठ्या अंतकरणाने सांगितलं, माझी काहीच हरकत नाही, माझी एक अट आहे, तुमच्या मुलाला घेऊन या. मुलगा आला, मीराबाईच्या समोर मुलाला उभा केलं आणि मुलाला विचारलं, काय म्हणतोस तू?
मीराबाई, तुमच्यासोबत लग्न करण्याची माझी इच्छा आहे. तुम्हाला पाहिलंय, मला लग्न करायचं. मीराबाईने सांगितलं, हरकत नाही, माझी एक अट आहे. काय अट आहे? पद्मासन लाव. समोर पार होता, त्या पारावर बसवलं. पद्मासन लावायचं, हातामध्ये जपमाळ घ्यायची आणि 7 दिवस कृष्ण कन्हैयाचं भजन करायचं. 8व्या दिवशी स्वतःहून मी तुझ्या गळ्यामध्ये वरमाला घालील. अहो, लग्न करण्याच्या इच्छेने मीराबाई लग्न करतात म्हणून तो तयार झाला. पद्मासन लावलं, हातामध्ये जपमाळ घेतली आणि कृष्ण कन्हैयाचं भजन करू लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. गोड भजन सुरू केलं. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या 4थ्या दिवशी त्या भजनाचा परिणाम ऐका. अंतकरणातले विकार हळूहळू कमी होऊ लागले. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घर रेते. नामस्मरणाने भगवंताची जागा घेतली, आतले विकार मावळू लागले. 6व्या-7व्या दिवशी लग्न करण्याची इच्छाच मावळली. 8व्या दिवशी त्याला समाधी लागली. समाधी अवस्थेत गेला. मीराबाईने ओळखलं, काय समजत नाही हो. लक्षात आलं, आपलं काम झालं म्हणे. आता मीराबाई त्याच्या जवळ आल्या. वरमाला हातामध्ये आहे. मस्तकावरती थाप मारली, त्याची समाधी उत्थान केली आणि त्याच्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार. तर मीराबाईच्या तो मुलगा खाली पायाला वाकला, पाया पडू लागला. मीराबाई, अहो तुम्हीच माझ्या गुरु आहात. तुम्ही मला देव दाखवला, देवाचं माझं अनुसंधान झालं. आता मला लग्न करायचं नाही. तुम्ही माझ्या गुरु आहात. माझा विषय संपला, कथा प्रसंग संपला. मी विचारतो तुम्हाला, तो मुलगा मीराबाईकडे कोणत्या भावनेने गेलता? लग्न करण्याच्या इच्छेने गेला, तरी सुद्धा देवाची आणि त्याची भेट करून दिली ना. मग आपण म्हणू नका, विचार करू नका, मी पापी आहे, क्रूर कर्म केलंय, पाप केलंय, मी देवाकडे कसं जाऊ, मी साधूकडे कसं जाऊ. पाठीमागं जे झालं ते राहू द्या, पण आता मनात जर चांगला संकल्प स्फुरला ना, संताकडे साधूकडे जा, ते तुमचा स्वीकार करतील. विठ्ठल 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 विठ्ठल. याच्याशिवाय देवाविषयी प्रेम कसं वाढेल हो? म्हणून तर माऊलींना जो आवडलाय विठोबा, त्याच्याविषयी किती प्रेम व्यक्त केलं. देवा, या जगामध्ये तुझ्याशिवाय आता मला कोणी आवडत नाही. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासून या. जीवापेक्षा देवा तू मला आवडला, तू मला आवडला. किती आवडला, त्या आवडीची पराकाष्ठा सांगितली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. बाप रखुमा देवी वारू विठोबा राया, बाप रखुमा देवी वारू विठ्ठलू राया. बाप रखुमा देवी वारू विठ्ठलू राया, बाप रखुमा देवी वारू विठ्ठलू राया. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा. बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली. तुझे आनवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासूनिया. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासूनिया. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू राया, बहु आवडसी जीवा पासूनिया. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासूनिया. विश्वसंत श्री ज्ञानोबराया यांचा हा 3 चरणाचा अत्यंत गोड अभंग. या अभंगाच्या द्वारे माऊलींना देव आवडला, तो जीवापेक्षा आवडला. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सन मराठी या चॅनलच्या द्वारे, या वाहिनीच्या द्वारे सबंध महाराष्ट्रभर
देशातील अनेक राज्यामध्ये विदेशामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार आपण सर्वजण करत आहात. आपल्या सर्वांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो. अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम ठेवा, शुद्ध शाकाहारी जीवन जगा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हरी नांदतो याचं भान ठेवा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ भोलिले कोडे वेडे वा कोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, हा नाही विचारेला अधिकार म्या पुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज, महाराज की. भैरवनाथ भगवान की जय.